हॅलो स्टुडंट्स, D2 इलेक्ट्रिकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे, जो की रिलेटेड असणार आहे मेजरमेंट, ज्यालाच आपण वीजमापके असे म्हणतो. याच्या रिलेटेड भरपूरसे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे जो मेजरमेंट आहे हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट असेल. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे की सर्किटचा पोटेन्शियल डिफरन्स मोजणाऱ्या मीटरला काय म्हणतात. तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय होते, व्होल्टेज. तर व्होल्टेज आपण कुठल्या मीटरच्या सहाय्याने मोजतो, तर ते मोजतो व्होल्ट मीटरच्या सहाय्याने. आणि करंट कुठल्या मीटरच्या सहाय्याने मोजतो, तर तो ॲमीटरच्या सहाय्याने. ठीक आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स मोजणाऱ्या मीटरला व्होल्ट मीटर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, विद्युत मंडळाचा विद्युत प्रवाह म्हणजे करंट मोजणाऱ्या मीटरला काय म्हणतात. तर आपण आताच बघितलं की विद्युत प्रवाह म्हणजेच करंट मोजणाऱ्या मीटरला ॲमीटर असे म्हणतात. एकदम बेसिक प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, विद्युत शक्ती मोजणाऱ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, विद्युत शक्ती मोजणाऱ्या मीटरला काय म्हणतात. विद्युत शक्ती म्हणजेच काय होते, तर पॉवर कशाच्या सहाय्याने मोजतात, तर वॅट मीटरच्या सहाय्याने. व्होल्टेज मोजतात व्होल्टमीटरच्या सहाय्याने, करंट मोजतात ॲमीटरच्या सहाय्याने, आणि पॉवर म्हणजेच विद्युत शक्ती मोजतात वॅट मीटरच्या सहाय्याने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, वीज ग्राहकाची खर्च झालेली पॉवर मोजणाऱ्या मीटरला काय म्हणतात. म्हणजे आपल्या घरी जे मीटर लागलेलं असतं, जे आपण बिल भरतो, तर तिथे जे काही रीडिंग आलं असेल, रीडिंगनुसार आपण बिल भरतो, तर ते जे मीटर असते त्या मीटरला काय म्हणतात. हाच प्रश्न इथे विचारलेला आहे. तर त्याला म्हणतात किलो वॅट हवर्स, किंवा त्याला म्हणतात एनर्जी मीटरसुद्धा असे आपण म्हणतो. एक तर त्याला म्हणेल किलो वॅट हवर, KWH, किंवा त्यालाच म्हणतो आपण एनर्जी मीटर, ज्याच्या सहाय्याने आपले सगळे रीडिंग जे आहे नोट डाऊन केले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे, वीजमापकाचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यास कोणत्या प्रकारच्या प्रेरणेची म्हणजे टॉर्कची आवश्यकता असते. तर वीजमापक म्हणजे जे काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे ते सगळे व्यवस्थित पार पाडण्यासाठी कोणत्या टॉर्चची आवश्यकता असते. तर एक असते डिफ्लेक्टिंग टॉर्चची आवश्यकता, एक असते कंट्रोलिंग टॉर्चची आवश्यकता, आणि एक असते डॅम्पिंग टॉर्चची आवश्यकता. तर याचा आन्सर येईल वरील सर्व. डॅम्पिंग टॉर्क, डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि कंट्रोलिंग टॉर्क. प्रश्न क्रमांक 6, डिफ्लेक्टिंग टॉर्क कसा निर्माण केला जातो. तर डिफ्लेक्टिंग टॉर्क हा विद्युत प्रवाहाच्या परिणामाचा उपयोग करून डिफ्लेक्टिंग टॉर्क तयार केला जातो. प्रश्न क्रमांक 7, कंट्रोलिंग टॉर्क कसा निर्माण केला जातो. तर हेअर स्प्रिंगचा उपयोग करून. हे सगळे कशा पद्धतीने काम करतात, याचं कसं प्रिन्सिपल असतं, हे सगळं आपण थिअरीच्या क्लासमध्ये बघणार आहे. या ठिकाणी फक्त हे MCQ टाईपचे क्वेश्चन आहे, म्हणून आपण या ठिकाणी फास्ट रिव्हिजन करत आहे. याच्या थेरॉटिकल क्लासमध्ये आपण सगळं व्यवस्थित बघू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आहे, डॅम्पिंग टॉर्क कसा निर्माण केला जातो. तर डॅम्पिंग टॉर्क हा एडी करंटचा उपयोग करून तयार केला जातो. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9, इलेक्ट्रोस्टॅटिकमुळे निर्माण होणाऱ्या डिफ्लेक्टिंग टॉर्कचा उपयोग कोणत्या मीटरमध्ये केला जातो. तर याचे आन्सर आहे व्होल्ट मीटरमध्ये. प्रश्न क्रमांक 10, विद्युत प्रवाहाच्या औष्णिक परिणामामुळे निर्माण होणाऱ्या डिफ्लेक्टिंग टॉर्कचा उपयोग कोणत्या मीटरमध्ये केला जातो. तर तो केला जातो ॲमीटर मीटरमध्ये. प्रश्न क्रमांक 11, इलेक्ट्रोडायनामिक परिणामामुळे निर्माण होणाऱ्या डिफ्लेक्टिंग टॉर्कचा उपयोग कोणत्या मीटरमध्ये केला जातो. तर इलेक्ट्रोडायनामिक परिणामामुळे निर्माण होणाऱ्या डिफ्लेक्टिंग टॉर्कचा उपयोग ॲमीटरमध्ये होतो, व्होल्टमीटरमध्ये होतो आणि वॅटमीटरमध्ये होतो. म्हणजे याचा आन्सर येईल वरील सर्व. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणते मीटर इंडिकेटिंग टाईपचे आहे. म्हणजे ते फक्त इंडिकेट करतात, कुठल्याही प्रकारचं स्टोरेज करून ठेवत नाही. म्हणजे जोपर्यंत लाईन आहे तोपर्यंत इंडिकेट करेल, लाईन गेल्यानंतर इंडिकेशन बंद होईल. तर ते आहे ॲमीटर, हे इंडिकेशन टाईपचं मीटर आहे, व्होल्टमीटर आणि वॅटमीटर. म्हणजे हे तिन्ही मीटर इंडिकेटिंग टाईपचे आहेत. तर याचा आन्सर येईल वरील सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणते मीटर इंटिग्रेटिंग टाईपचे आहे. म्हणजे जे की तात्पुरतं रीडिंग नोट डाऊन करून ठेवेल. तर ते आहे एनर्जी मीटर. महत्त्वाचे आहे, हे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. इंडिकेटिंग टाईपचे मीटर होते ते ॲमीटर, व्होल्टमीटर जे आहे ते सगळे मीटर कुठले होते, इंडिकेटिंग टाईपचे. ॲमीटर, व्होल्टमीटर आणि वॅटमीटर. इंटिग्रेटिंग टाईपचे मीटर कुठले आहे, तर एनर्जी मीटर. एनर्जी मीटरलाच आपण काय म्हणत होतो, KWH म्हणजे किलोवॅट हवर्स. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 14, मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंटचा उपयोग कुठे केला जातो. मूव्हिंग आयरनलाच आपण शॉर्टकटमध्ये काय म्हणतो, MI मीटर किंवा MI इन्स्ट्रुमेंट. तर मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंटचा उपयोग AC व DC दोन्हीवर करंट व व्होल्टेज मोजण्यासाठी केला जातो. लक्षात ठेवायचं, MI टाईपचे जे काही मीटर आहे त्याच्या सहाय्याने आपण ACचा करंट व्होल्टेज आणि DCचा करंट व्होल्टेज मोजला जातो. याला म्हणतात मूव्हिंग आयरन मीटर. प्रश्न क्रमांक 15, मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंटचे प्रकार कोणते आहे. तर याचे 3 प्रकार येतात. प्रश्न क्रमांक 15, मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंटचे प्रकार कोणते आहे. तर MI जे इन्स्ट्रुमेंट आहे आपण आताच बघितलं, याचा उपयोग कुठे होतो, तर AC व DCवर करंट आणि व्होल्टेज मोजण्यासाठी होतो. आणि याचे प्रकार कोणते आहे, तर हे आहे MI टाईप अपसरण. तर याचे प्रकार कुठले आहे, MI अपसरण टाईप,
आणि दुसरा आहे MI रिपल्शन टाईप. हे 2 प्रकारचे प्रकार मुव्हिंग टाईप इन्स्ट्रुमेंटचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट कोणते आहे? याच्या आधी आपण MI टाईप बघितला होता. MI टाईप. आता आहे मुव्हिंग कॉईल म्हणजे MC. तर कोणते इन्स्ट्रुमेंट आहे? तर हे आहे एक परमनंट मॅग्नेट टाईप इन्स्ट्रुमेंट आणि डायनामोमीटर टाईप. हे 2 प्रकारचे आहे. तर मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटचा उपयोग कुठे होतो? फक्त DC सप्लायवरील करंट आणि व्होल्टेज मोजण्यासाठी केला जातो. मुव्हिंग कॉईलमध्ये AC DCवर करंट व्होल्टेज दोन्ही मोजले जात होते. MC कॉईल म्हणजे मुव्हिंग कॉईलवर फक्त DC सप्लायचा करंट आणि व्होल्टेज मोजला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, परमनंट मॅग्नेट टाईप मुव्हिंग कॉईल मीटरचा उपयोग कुठे केला जातो? आत्ताच आपण बघितलं तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी, फक्त DCवर करंट व व्होल्टेज मोजण्यासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 आहे डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंटचा उपयोग कुठे होतो? तर डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंटचा उपयोग AC व DC वरील वॅट मीटर म्हणून. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, इंडक्शन टाईप मीटरचा उपयोग कुठे होऊ शकतो? तर इंडक्शन आला, या ठिकाणी इंडक्शनचा शब्दाचा उल्लेख झालेला आहे. तर ज्या ठिकाणी इंडक्शन आला असेल त्याचा उपयोग फक्त AC साठीच होतो. तर इंडक्शन टाईप मीटरचा उपयोग कुठे होऊ शकतो? तर फक्त AC वरती, ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 20, मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटची स्केल कशी असते? म्हणजे MI टाईपचा जो इन्स्ट्रुमेंट होता त्याची स्केल कशी असते? तर क्रॅप्ड टाईप म्हणजे असमान. हे लक्षात ठेवायचं. MI टाईपची जी स्केल असते ती कशी असते? असमान असते, क्रॅप्ड टाईप असते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, MC इन्स्ट्रुमेंटची स्केल कशी असते? तर ती असते समान. प्रश्न क्रमांक 22, MI इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत MC इन्स्ट्रुमेंटची अचूकता म्हणजेच ॲक्युरेसी कशी असते? तर जास्त असते. म्हणजे MI इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत MC इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरेसी कशी असते? तर जास्त असते. प्रश्न क्रमांक 23, MI म्हणजेच मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटपेक्षा मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटचे फायदे कोणते आहे? तर ॲक्युरेसी जास्त आहे म्हणजे अचूकता जास्त आहे, कमी पॉवर खर्च करतात आणि बाहेरून रेंज वाढवता येते म्हणजे मीटरची रेंजिंग वाढवता येते. तर याचा येईल ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, MI इन्स्ट्रुमेंटमध्ये ॲमीटरमधील कॉईल व्होल्टेजच्या कॉईलच्या तुलनेत कशी बनवली असते? तर याचा आन्सर आहे कमी वेड्यांची व जाड तारेची म्हणजेच कमी रेजिस्टन्सची. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 आहे MC म्हणजे मुव्हिंग कॉईल ॲमीटरची रेंज कशी वाढवता येईल? तर शंट जोडून. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, बरेचदा एक्झाममध्ये विचारलेलं आहे. MC ॲमीटरची रेंज कशी वाढवतात? म्हणजे मुव्हिंग कॉईल ॲमीटरची रेंज कशी वाढवतात? तर शंट जोडून. प्रश्न क्रमांक 26, MC व्होल्टमीटरची रेंज कशी वाढवतात? म्हणजेच मुव्हिंग कॉईल व्होल्टमीटरची रेंज कशी वाढवतात? तर मल्टिप्लायर जोडून. प्रश्न क्रमांक 27, MC ॲमीटरचा शंट म्हणजे काय? म्हणजेच मुव्हिंग कॉईल ॲमीटरचा शंट म्हणजे काय? या ठिकाणी आपण बघितलं होतं की MC म्हणजेच मुव्हिंग कॉईल ॲमीटरची रेंज कशी वाढवतात? तर शंट जोडून. तर या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की मुव्हिंग कॉईल ॲमीटरचा शंट म्हणजे काय? तर ॲमीटर कॉईलच्या पॅरललमध्ये जोडलेला लो रेजिस्टन्स म्हणजेच शंट होय. ॲमीटर कॉईलच्या पॅरलमध्ये जोडलेला लो रेजिस्टन्स म्हणजे ॲमीटरचा शंट होय. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 28, याच्या आधीच आपण क्वेश्चन बघितला होता की मुव्हिंग कॉईल व्होल्टमीटरसाठी वापरायचा मल्टिप्लायर म्हणजे काय? मल्टिप्लायरचा उपयोग काय होतो? तर व्होल्टमीटरची रेंज वाढवतो. आणि मल्टिप्लायर म्हणजे काय? तर व्होल्टमीटरच्या कॉईलच्या सिरीजमध्ये जोडावयाचा हाय रेजिस्टन्स म्हणजे हाय रेजिस्टन्स जर आपण व्होल्टमीटरच्या सिरीजमध्ये जोडला तर त्याला आपण काय म्हणतो? मल्टिप्लायर. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, एका गॅल्व्हॅनोमीटरने सर्किटचा करंट व व्होल्टेज कसा मोजता येईल? तर याचा आन्सर आहे शंट जोडून ॲमीटर म्हणून आणि मल्टिप्लायर जोडून व्होल्टमीटर म्हणून. महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. ठीक आहे. एकदा पुन्हा बघू की एका गॅल्व्हॅनोमीटरने सर्किटचा करंट व व्होल्टेज कसा मोजता येईल? तर शंट जोडून ॲमीटर म्हणून आणि मल्टिप्लायर जोडून व्होल्टमीटर म्हणून. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 आहे एखादा मीटर MI प्रकारचा आहे की MC प्रकारचा आहे हे आपण कसे ओळखता येईल? म्हणजे मुव्हिंग टाईपचा आहे की मुव्हिंग आयर्न टाईपचा आहे की मुव्हिंग कॉईल टाईपचा आहे हे कुठल्या पद्धतीने ओळखता येईल? तर मीटरच्या स्केलवरून ओळखता येईल, टर्मिनल कलर कोड किंवा खुणे असेल त्याच्यावर सिम्बॉल असेल त्याच्यावरून ओळखता येईल, किंवा नेमप्लेटवरील सांकेतिक चिन्हावरून. म्हणजे याचा आन्सर येईल वरील सर्व च्या साहाय्याने आपल्याला तो मीटर MI टाईपचा आहे की MC टाईपचा आहे हे ओळखता येईल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31, MC मीटरची खूण कशी कराल? तर याचा आन्सर आहे वरील सर्व. म्हणजे मीटरचे एक टर्मिनल लाल व दुसरे टर्मिनल काळ्या कलरचे असते. MC मीटरचं विचारलं आहे. आपण आताच बघितलं MIचा उपयोग कुठे होतो? AC आणि DCवर व्होल्टेज व करंट मोजण्यासाठी होतो आणि MC म्हणजे मुव्हिंग कॉईलचा उपयोग फक्त DCसाठी होतो. तर DCमध्ये काय असतं? एक पॉझिटिव्ह असतो आणि एक निगेटिव्ह असतो. पॉझिटिव्हसाठी आपण रेड कलर म्हणजे लाल कलरचा टर्मिनल वापरतो आणि निगेटिव्हसाठी ब्लॅक कलरचा. तेच या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यानंतर टर्मिनलवर पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशा खुणा असतील. ठीक आहे. DCवरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा खुणा असतात. त्यानंतर DCचा सिम्बॉल असेल. जसं या ठिकाणी या मीटरवर MI टाईपच्या मीटरवर काय असेल? ACचा सिम्बॉल असेल.
तर MC टाईपवर काय असेल, DCचा सिम्बॉल असेल. पण MI टाईप AC आणि DC दोन्हीवर होतो. या ठिकाणी AC आणि DC दोन्ही सिम्बॉल असेल. MCमध्ये फक्त DCचा सिम्बॉल असेल. अशा साहाय्याने आपण MC मीटरची ओळख करू शकू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. ॲमीटर जोडताना सर्किटमध्ये कशा जोडतात? तर हे नेहमी लक्षात ठेवायचं, ॲमीटर जोडताना नेहमी लोडच्या सिरीजमध्ये जोडतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथनं आपण फेज दिला, इथनं न्यूट्रल दिला, ठीक आहे. या ठिकाणी एक लाईट असेल, या ठिकाणी एक लाईट जोडला आणि सर्किट पूर्ण झाला. तर आता या ठिकाणी आपल्याला ॲमीटर जोडायचं आहे. ॲमीटर कसं जोडू आपण? ॲमीटर नेहमी सिरीजमध्ये, म्हणजे या ठिकाणी आपण ॲमीटर जोडू आणि व्होल्टमीटर जर जोडायचं असेल तर दोघांच्या पॅरललमध्ये, ठीक आहे. म्हणजे या व्होल्टमीटरला फेज पण मिळेल आणि न्यूट्रल पण मिळेल. ॲमीटर हा सिरीजमध्ये जोडला जातो अशा पद्धतीने, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, एकदम बेसिक आहे. ॲमीटर जोडताना सर्किटमध्ये लोडच्या सिरीजमध्ये जोडतात आणि व्होल्टमीटर लोडच्या पॅरललमध्ये जोडला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. डायनामो मीटर टाईप वॅटमीटरचा उपयोग कुठे केला जातो? तर डायनामो मीटरचा उपयोग AC व DC दोन्हीवरही केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34. डायनामो मीटर टाईप वॅटमीटर कोणत्या लोडवर जास्त त्रुटी दाखवतात? तर लो पॉवर फॅक्टरच्या लोडवर डायनामो टाईप मीटर हे जास्त प्रमाणात त्रुटी दाखवतात. प्रश्न क्रमांक 35. डायनामो मीटर टाईप वॅटमीटरमध्ये कोणत्या पद्धतीने डॅम्पिंग टॉर्क लावलेला असतो? तर एअर फ्रिक्शन डॅम्पिंग डायनामो टाईप मीटरमध्ये असतात. प्रश्न क्रमांक 36. सिंगल फेज एनर्जी मीटर कोणत्या प्रकारचे असतात? तर सिंगल फेज एनर्जी मीटर, सिंगल फेज म्हटलेला आहे म्हणजे AC सप्लाय आला, AC सप्लाय आला म्हणजे तो काय असेल तर इंडक्शन टाईपचा असेल. प्रश्न क्रमांक 37. एनर्जी मीटरचे कॉन्स्टंट कशामध्ये दिले असते? तर फेरे पर किलोवॅट हवर. याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38. एनर्जी मीटरमधील सिरीज मॅग्नेटिक कॉईल कशी असते? तर सिरीज मॅग्नेटिक कॉईल असते जाड वायरची व कमी वेड्यांची. म्हणजे याचा रेजिस्टन्स कसा असतो तर कमी असतो. म्हणजे याचा कशी असते जाड वायरची व कमी वेड्याची, म्हणजे याचा रेजिस्टन्स कसा असतो कमी असतो. प्रश्न क्रमांक 39. एनर्जी मीटरमधील शंट मॅग्नेटची कॉईल कशी असते? तर बारीक तारेची व जास्त वेड्यांची, म्हणजे याचा रेजिस्टन्स कसा असतो जास्त असतो. प्रश्न क्रमांक 40. एनर्जी मीटरची स्पीड कशी नियंत्रित म्हणजे कंट्रोल करता येईल? तर एनर्जी मीटरची स्पीड कशी कंट्रोल करता येईल? तर ब्रेकिंग मॅग्नेटच्या साहाय्याने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41. डायनामो मीटर टाईप वॅटमीटरमध्ये कोणती कॉईल स्थिर व कोणती कॉईल फिरती असते? तर डायनामो टाईप वॅटमीटरमध्ये करंट कॉईल ही स्थिर असते व प्रेशर कॉईल ही फिरती असते. महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42. प्रश्न क्रमांक 42 आहे या ठिकाणी, वॅटमीटर हा कोणत्या प्रकारातील मीटर आहे? तर वॅटमीटर हा इंडिकेटिंग टाईप मीटर आहे. महत्त्वाचं आहे, याच्या आधीच आपण बघितलं. इंडिकेटिंग टाईपमध्ये कुठले कुठले मीटर येतात? तर व्होल्टमीटर येतो, ॲमीटर येतो आणि वॅटमीटर येतं म्हणजे पॉवर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43. वीज मापकाचा काटा जर पातळ आणि सरळ नसेल तर मिळणाऱ्या त्रुटीला कोणती त्रुटी म्हणतात? तर याला म्हणतात सिस्टमॅटिक एरर. प्रश्न क्रमांक 44. मेगर हा रेजिस्टन्सची कोणती किंमत दाखवतो? तर मेगर हा रेजिस्टन्सची मेगा ओममध्ये किंमत दाखवतो. मेगर हा नेहमी मेगा ओममध्ये त्याची व्हॅल्यू दाखवत असतो, लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45. प्रश्न क्रमांक 45 आहे, मेगरचा उपयोग कशासाठी होतो? तर मेगरचा उपयोग इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी होतो. आणि ज्या ठिकाणी घरची नवीन वायरिंग झालेली आहे तर इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजल्याशिवाय त्या लाईनला आपण चार्ज करत नाही, तर ते इन्सुलेशन रेजिस्टन्स आपण मेगरच्या साहाय्याने मोजत असतो. प्रश्न क्रमांक 46. मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटचा डिफ्लेक्टिंग टॉर्क कसा असतो? तर करंटच्या समप्रमाणात असतो. मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटचा डिफ्लेक्टिंग टॉर्क कसा असतो? तर करंटच्या समप्रमाणात. प्रश्न क्रमांक 47. मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंटचा डिफ्लेक्टिंग टॉर्क कसा असतो? तर करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात. ठीक आहे. मूव्हिंग कॉईलचा डिफ्लेक्टिंग टॉर्क कसा असतो? करंटच्या समप्रमाणात. आणि मूव्हिंग आयरनचा इन्स्ट्रुमेंट करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात असतो. प्रश्न क्रमांक 48. प्रश्न क्रमांक 48 आहे, डायनामो मीटर टाईप इन्स्ट्रुमेंटचे कोणते तत्व कोणत्या यंत्राच्या तत्वासारखे असते? प्रश्न क्रमांक 48 आहे, डायनामो मीटर टाईप इन्स्ट्रुमेंटचे कार्यतत्व कोणत्या यंत्राच्या तत्वासारखे असते? तर हे असते DC मोटरसारखे. म्हणजे डायनामो टाईप मीटरचे इन्स्ट्रुमेंटचे कार्य आणि DC मोटरचे कार्य हे जवळपास सारखे असते. प्रश्न क्रमांक 49. डायनामो मीटर टाईप इन्स्ट्रुमेंटचा डिफ्लेक्टिंग टॉर्क कशाच्या समप्रमाणात असतो? तर याचा आन्सर आहे करंट कॉईल.
तर याचं उत्तर आहे करंट कॉईलचा करंट व प्रेशर कॉईलचा व्होल्टेज यांच्या समप्रमाणात असतो. प्रश्न क्रमांक 50. मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटमध्ये साधारणपणे कोणते डॅम्पिंग वापरलेले असते? तर मुव्हिंग कॉईल म्हणजे MI टाईपमध्ये साधारणपणे जे डॅम्पिंग असते ते एअर टाईप डॅम्पिंग असते, म्हणजे ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51 आहे मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट DC सप्लायवर जोडून मीटरचे वाचन केले व नंतर सप्लायचे टर्मिनल अदलाबदल करून सप्लायची पोलॅरिटी बदलल्यास मीटरच्या रीडिंगवर काय परिणाम होईल? तर पूर्वीचीच रीडिंग असेल, म्हणजे मीटरच्या रीडिंगमध्ये कुठलेही बदल होणार नाही, पूर्वीची रीडिंग बदलणार नाही, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 आहे. या ठिकाणी हा प्रश्न समजलेला असेल. या ठिकाणी म्हटलेलं आहे की मुव्हिंग आयर्न एक इन्स्ट्रुमेंट आहे, तो DC सप्लायवर जोडला. DC सप्लायवर जोडल्यानंतर त्याचे रीडिंग घेतले, तर रीडिंग काही आलं असेल, जे काही असेल, ठीक आहे, जे काही रीडिंग आलं असेल त्यानंतर त्या मीटरचे टर्मिनल चेंज केले, म्हणजे पोलॅरिटी चेंज केली, तर त्याचं नेक्स्ट रीडिंग काय येईल? तर मीटरमध्ये कुठलेही चेंज होणार नाही, रीडिंगमध्ये कुठलेही बदल होणार नाही, पूर्वीचीच रीडिंग असेल. प्रश्न क्रमांक 52. मुव्हिंग कॉईल मीटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला सप्लायचे निगेटिव्ह टोक व निगेटिव्ह टोकाला सप्लायचे पॉझिटिव्ह टोक जोडल्यास मीटरच्या रीडिंगवर काय परिणाम होईल? तर याचा आन्सर आहे मीटरचा काटा उलट दिशेने डिफ्लेक्टिंग होईल. मुव्हिंग कॉईलच्या बाबतीत कुठलाही चेंज होणार नाही, मुव्हिंग आयर्नच्या बाबतीत कुठलाही चेंज होणार नाही, परंतु मुव्हिंग कॉईलच्या बाबतीत मीटरचा काटा हा उलट दिशेने डिफ्लेक्ट होईल. महत्त्वाचा आहे, फरक लक्षात ठेवायचा. प्रश्न क्रमांक 53. कोणत्या मीटरने प्रत्यक्ष मध्यम किमतीचा रेजिस्टन्स मोजता येईल? रेजिस्टन्स कशाने मोजतो? ओहम मीटरने, तर याचा आन्सर येईल ओहम मीटर. प्रश्न क्रमांक 54. मल्टीमीटरच्या सहाय्याने खालीलपैकी काय मोजता येईल? तर मल्टीमीटरच्या सहाय्याने कॅपॅसिटन्स व इंडक्टन्स मोजता येईल. प्रश्न क्रमांक 55. आकृतीमध्ये म्हणजे या ठिकाणी जो टी दाखवला आहे, या टीला हा जो इथे स्क्रूसारखा मार्क दाखवलेला आहे, यांनी आपण जर फिरवला तर काय होईल? तर हा जो काटा आहे, हा काटा आपल्याला काय करता येईल? शून्यावर जुळता येईल, स्थिर करता येईल या स्क्रूच्या साहाय्याने. तर हेच विचारलं आहे, आकृतीमध्ये दाखवलेल्या टी या स्क्रूने काय करता येईल? तर काट्याला शून्य स्थितीवर जुळवता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56. शेजारच्या आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचे मीटर दाखवलेले आहे? तर या ठिकाणी कुठले मीटर दाखवलेले आहे? तर मुव्हिंग आयर्न टाईप मीटर दाखवलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58. या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की आकृतीमध्ये दाखवलेला सिम्बॉल व खालील वाक्य यांच्यात जोड्या लावायच्या आहे. तर जसा या ठिकाणी मीटरचा प्रकार आहे, 1 नंबरवर मीटरचा प्रकार, तर याच्यापैकी मीटरचा प्रकार कुठल्या याच्यामध्ये दाखवला आहे? एमध्ये आहे, बीमध्ये आहे, सीमध्ये आहे, डीमध्ये, ईमध्ये की एफमध्ये, ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर मीटरचा प्रकार जो आहे तो कशाने दाखवता येईल आपल्याला? याने, की MI टाईपचा आहे की MC टाईपचा आहे, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर ई डायग्राममध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर करंटचा प्रकार कशाच्या सहाय्याने आपल्याला दाखवता येईल? या डायग्रामच्या सहाय्याने, की तो AC टाईपचा आहे की DC टाईपचा आहे. DC टाईपचा असेल तर असा, AC टाईपचा असेल तर अशा पद्धतीचा, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर ए. जोड्या जुळवायच्या आहे ते आपण बघत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे 58मध्ये की टेस्ट व्होल्टेज 500 व्होल्टपेक्षा जास्त, तर टेस्ट व्होल्टेज 500 व्होल्टपेक्षा जास्त म्हणजे हे येईल सिम्बॉल त्याचा अशा पद्धतीचा, म्हणजे याचं येईल ऑप्शन नंबर सी. या ठिकाणी आपण लिहून घेऊ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. मुव्हिंग कॉईल मेजरिंग एलिमेंट मुव्हिंग कॉईल आहे म्हणजे कुठला येईल? हा येईल ई टाईपचा, म्हणजे याचा आन्सर काय येईल? ई. त्यानंतर उभी स्थिती म्हणजे या ठिकाणी दाखवलेली आहे बीमध्ये, म्हणजे याचा आन्सर येईल बी टाईप. ठीक आहे, याच्यामध्ये सिम्बॉल दाखवला आहे, उभ्या टाईपचा मीटर ठेवायचा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. मीटर वापरायची स्थितीदर्शक चिन्ह जे आहे अशा पद्धतीची, म्हणजे याचा आन्सरसुद्धा काय येईल? बी. म्हणजे हे मीटरची पोझिशनसुद्धा दाखवते आणि मीटर कशा पद्धतीने वापरायचं ते सुद्धा दाखवते, म्हणजे हे सुद्धा बी येईल. त्यानंतर मीटरची AC व DC करंट आहे म्हणजे काय येईल? आताच आपण बघितलं DC आणि AC, म्हणजे याचं येईल एसाठी. इंडिकेटिंग एरर म्हणजे काय येईल? या ठिकाणी हा येईल इंडिकेटिंग एरर, म्हणजे ऑप्शन नंबर डी. त्यानंतर 9 नंबरवरती आहे रेक्टिफायरसह मुव्हिंग कॉईल मेजरिंग एलिमेंट, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर एफ. ठीक आहे, अशा पद्धतीने एक्झाममध्ये जर आले तर चित्राच्या साहाय्याने आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 महत्त्वाचा आहे. या ठिकाणी खालील आकृतीमध्ये एनर्जी मीटरच्या डायलिंगवरील रीडिंग दाखवलेली आहे, ती रीडिंग किती असेल ते ओळखायचं आहे. तर या ठिकाणी
हा 9वरती आहे म्हणजे पोहोचायचं आहे, म्हणजे किती येईल 8. हा इथे 1000 दाखवलेला आहे म्हणजे 1000च्या जागी येईल. या ठिकाणी 100 दाखवलेला आहे गुणिला म्हणजे 100च्या ठिकाणी येईल. म्हणजे हा जो आहे इथे शून्याच्या समोर आहे म्हणजे किती येईल 9. तर या ठिकाणी येईल 9. ठीक आहे. हा कितीवर आहे 9वरती आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा किती येईल 9. हा 1वरती दाखवलेला आहे म्हणजे किती येईल इथे 1. आणि हा किती आहे 8वरती दाखवलेला आहे. आता याला डिवायडेड बाय 1/10 आहे म्हणजे पॉईंट नंतर येईल 8. म्हणजे याचा आन्सर काय येईल 8 9 9 1 8. म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर ए. त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे की खालील आकृतीमध्ये एनर्जी मीटरच्या डायलिंगवरील 2 रीडिंग दाखवलेल्या आहे. त्या रीडिंग किती असतील? तर आपल्याला याचं रीडिंग किती येईल आणि याचं रीडिंग किती येईल हे दोन्ही दाखवायचं आहे. तर आपण सगळ्यात आधी याचं रीडिंग किती येईल या रीडिंगचं ते बघून घेऊ. ठीक आहे. इंटू 1000 के आहे, या ठिकाणी के आहे, इथे 100 आहे, इथे 10 आहे आणि इंटू 1. तर एक एक रीडिंग आपण या ठिकाणी लिहून घेऊ. आधी याचं लिहून घेऊ. या ठिकाणी किती आहे 1 पासून सुरू झालं 2 पर्यंत म्हणजे इथे किती येईल 1. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी डायरेक्शन दाखवलेली आहे रोटेटिंग डायरेक्शन. याची रोटेटिंग डायरेक्शन अशी होती म्हणून आपण किती घेतले 1. याची रोटेटिंग डायरेक्शन किती आहे अशी आहे म्हणजे 3 पासून सुरू झालं 4 पर्यंत जात आहे. पण याला आपण कन्सिडर किती करू 3च करू कारण 4 वर पोहोचलेला नाही आहे म्हणून याचं किती येईल 3. त्यानंतर याची डायरेक्शन अशा पद्धतीची दाखवलेली आहे रीडिंग आणि हा असं जात आहे म्हणजे 5 वर पूर्ण गेलेला आहे का नाही गेलेला आहे म्हणून याला आपण लिहू 4. ठीक आहे. त्यानंतर याची डायरेक्शन अशा पद्धतीची आहे आणि हा 8 पासून 9 वर पोहोचलेला नाही आहे म्हणून याला आपण लिहू 8. ठीक आहे. आणि हा याची डायरेक्शन अशा पद्धतीची आहे आणि हा एक्झॅक्ट 2 वर पोहोचलेला या ठिकाणी दाखवत आहे आपल्याला म्हणून आपण इथे या ठिकाणी 2 लिहून घेऊ. ठीक आहे. म्हणजे एक रीडिंग हा आला. आता याचा रीडिंग किती येईल ते बघू आपण. याचं रीडिंग अशा पद्धतीचं आहे इकडे रोटेट होत आहे म्हणजे हा किती येईल 1. हा रीडिंग असा होत आहे म्हणजे याचं रीडिंग किती येईल 9 कारण पूर्ण पोहोचलेला नाही आहे. हा अशा पद्धतीचा आहे म्हणजे हा किती येईल 7. ठीक आहे. हा अशा पद्धतीचा आहे 2 वर पूर्ण पोहोचलेला दाखवते या ठिकाणी म्हणून आपण 2 कन्सिडर करू. या ठिकाणी अशा पद्धतीचा आहे आणि 1 वर गेलेला आहे म्हणजे 1 म्हणजे याचं रीडिंग किती येईल 19721. ठीक आहे. पहिल्या याचं रीडिंग आलं 13,882, याचं आलं 19,721. ते ऑप्शनमध्ये आहे का ते आपण बघून घेऊ. ठीक आहे. पहिल्याचं होतं 13,882 या ठिकाणी दिसत आहे का ऑप्शन नंबर बी वरती आहे 13,882. नंतर आलं होतं 19721 म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी. इझिली आपण याला सॉल्व करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे की खालील एनर्जी मीटरच्या 2 रीडिंग दाखवलेल्या आहे म्हणजे एक हे रीडिंग आहे आणि याच्या खाली एक रीडिंग आहे. तर त्यानुसार एनर्जी किती वापरलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ते ऑप्शन दिलेले आहे जसं याप्रमाणे हे 2 रीडिंग दाखवलेले आहे. हे 2 रीडिंग दोन्ही रीडिंग आपल्याला सॉल्व करायचं आहे. याचं आलेलं रीडिंग आणि याचं आलेलं रीडिंग आपल्याला मायनस करायचं आणि KWS सांगायचं आहे. तर याला याच्या आधी जसं आपण सॉल्व केलं त्याच पद्धतीने याला सुद्धा सॉल्व करायचं आहे. तर याला आपण सॉल्व करून बघूया. ठीक आहे. याचं रीडिंग किती येईल हा डायरेक्शन अशा पद्धतीचा दाखवत आहे म्हणजे हा येईल 6. ठीक आहे. आपण इथेच लिहून घेऊ हा येईल 6. याचं डायरेक्शन असं दाखवत आहे 9 वर पोहोचलेला आहे का नाही आहे म्हणजे हा येईल 8. त्याच्यानंतर याचं डायरेक्शन अशा पद्धतीचं आहे पोहोचलेला आहे का नाही पोहोचलेला आहे तर आपण याला कन्सिडर करू 3. हा डायरेक्शन असं दाखवत आहे म्हणजे याचं रीडिंग किती येईल 0 आणि हा रीडिंग 7 वर पोहोचलेला आहे म्हणजे 0.7. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट रीडिंग आहे हा 6 वर पोहोचलेला आहे का नाही पोहोचलेला आहे 7 वर म्हणजे 6. हा रीडिंग अशा पद्धतीचा आहे म्हणजे या ठिकाणी किती येईल 9. हा रीडिंग अशा पद्धतीचा आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा किती येईल पोहोचलेला आहे का 9 वर नाही पोहोचलेला आहे म्हणजे हा 8. याचं रीडिंग अशा पद्धतीचं आहे म्हणजे या ठिकाणी किती येईल 9 आणि हा इकडचा रीडिंग आहे म्हणजे पॉईंट घ्यावा लागेल तर हा येईल 0.3. तर याला आपल्याला आता वजाबाकी करायची. तर मोठी संख्या किती आहे ते आपण लिहून घेऊ 6989.3. त्याच्यानंतर 6 कलर चेंज करून घेऊ आपण या ठिकाणी 6 हे आपण या ठिकाणी लिहिलं आणि याचं रीडिंग आपण आता इथे लिहिणार आहे 6 8
30.7. ठीक आहे. तर 9 याला आपण सोडून देऊ. 9 मोठं जे मेन आहे ते कन्सिडर करू. या ठिकाणी 5, 1 आणि 0 म्हणजे किती आलं ते नाही ते आपण बघू. तर या ठिकाणी ॲन्सरमध्ये 150 दाखवते, आपलं किती आलं 169. 159. तर हे रीडिंग जवळपास आपलं बरोबर आलेलं होतं आणि ते वजाबाकी केल्यानंतर 159 आलं. यांचे कॅल्क्युलेट रीडिंगमध्ये थोडं वेगळं आलं, आपलं थोडा चेंज झाला. तर आपल्या आन्सर आलं 159. इथे जवळपास कुठलंही मॅच होत नाही आहे, म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर ए. सोपी आहे. अशा पद्धतीचे जर रीडिंग दिलेले असेल तर आपण इझिली त्याला कॅल्क्युलेट करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65. खालील आकृती एमध्ये टॉंग टेस्टरने मोजलेला करंट जेवढा ॲम्पियर असेल, समजा इथे 1 ॲम्पियर करंट आला असेल, नोट केला, त्या मानाने त्याच वायरमधील करंट बीमध्ये दाखवल्याप्रमाणे मोजला. म्हणजे या ठिकाणी काय केलं, अशा पद्धतीची आडी मारली. म्हणजे 2 वायर गेले याच्यामधनं, पहिला वायर हा आणि टर्न घेतल्यानंतर दुसरा वायर. तर त्याच्यामध्ये किती ॲम्पियर मोजला जाईल, तर या ठिकाणी केवळ दुप्पट होईल, कारण 2दा करंट त्याच्यामधून जाईल. तर या ठिकाणी किती होईल 2 ॲम्पियर, म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 66. शेजारील आकृती दाखवल्याप्रमाणे मीटर कोणत्या प्रकारचे आहे. तर या ठिकाणी पूर्ण रीडिंग या कागदावरती, हा जो कागद आहे या कागदावरती रेकॉर्ड केल्या जात आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे हा कुठला येईल रेकॉर्डिंग टाईप, परमनंट रेकॉर्डिंग टाईप मीटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67. शेजारील दाखवलेली आकृती कोणती आहे. तर ही आहे ग्रॅव्हिटी कंट्रोल टाईप मेथड. जसं या ठिकाणी दाखवलेलं आहे, हे आहे कंट्रोलिंग वेट, बॅलेन्सिंग आणि याला म्हणतात ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथड. प्रश्न क्रमांक 68. शेजारील आकृतीमध्ये कोणती आकृती दाखवलेली आहे. तर ही आहे एडी करंट डॅम्पिंग मेथड. महत्त्वाचं आहे, आपण सगळं थिअरॉटिकल क्लासमध्ये बघू. याला आता नोट डाऊन करून ठेवायचं. प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 69. शेजारील आकृतीमध्ये डिजिटल मल्टीमीटरची रीडिंग दाखवलेली आहे. या रीडिंगमध्ये 5 दाखवण्याकरिता कोणत्या सेगमेंटला सप्लाय जोडला गेला पाहिजे. तर 5 दाखवण्याकरिता कसं होईल, हा एक असेल, असा, असा, असा आणि असा. म्हणजे या ठिकाणी फक्त बी नसायला पाहिजे आणि ई ह्या 2 सेगमेंटला सप्लाय देणार नाही, याला सप्लाय देणार नाही आणि याला. तर आपला 5 होऊन जाईल. म्हणजे काय येईल, एला सप्लाय द्यावं लागेल, त्याच्यानंतर एफला सप्लाय द्यावं लागेल, त्याच्यानंतर जीला सप्लाय द्यावं लागेल, त्याच्यानंतर सीला सप्लाय द्यावं लागेल आणि डीला सप्लाय द्यावं लागेल. म्हणजे येईल ऑप्शन नंबर सी. सोपी आहे, महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 70. खालील आकृतीमध्ये दाखवलेले मीटर कोणते आहे. तर हे जे मीटर दाखवलेलं आहे या ठिकाणी हे आहे क्लिप ऑन मीटर, ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोणते मीटर प्राथमिक वीज मापकाच्या प्रकारात येतो. तर हे आहे टँजंट गॅल्व्हॅनोमीटर. प्रश्न क्रमांक 72. व्होल्टमीटरच्या टर्मिनलमधील रेजिस्टन्स आणि मीटरची रेंज यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात. तर याला म्हणतात सेन्सिटिव्हिटी. प्रश्न क्रमांक 73. मीटरच्या सेन्सिटिव्हिटीचे एकक काय आहे. ऑप्शन नंबर डी ओहम दर व्होल्ट. प्रश्न क्रमांक 74. खालीलपैकी कोणते मीटर AC सप्लायच्या पॅरलमध्ये जोडल्यास रीडिंग देते. तर ते आहे फ्रिक्वेन्सी मीटर. प्रश्न क्रमांक 75. इंडिकेटिंग प्रकारच्या वीज मापकात सिस्टमॅटिक एरर कोणत्या कारणामुळे घडून येतो. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी स्प्रिंगचे टेन्शन बरोबर नसेल तर इंडिकेटिंग प्रकारच्या वीज मापकात सिस्टमॅटिक एरर हा घडून येतो. प्रश्न क्रमांक 76. इंडिकेटिंग प्रकारच्या वीज मापकात किती प्रकारच्या एरर म्हणजेच त्रुटी होऊ शकतात. तर त्या होऊ शकतात डिव्हाइस एरर म्हणजे साधनांची त्रुटी, इन्फ्लुएन्स एरर म्हणजे परिणामी त्रुटी, स्विचिंग एरर म्हणजे बदलणाऱ्या त्रुटी आणि ह्युमन एरर म्हणजे मानवीय त्रुटी. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर ई वरील सर्व. प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी कोणत्या उपकरणाचे तत्व व सिंगल फेज इंडक्शन टाईप एनर्जी मीटरचे तत्व सारखे आहे. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी सिंगल फेज इंडक्शन मोटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78. सिंगल फेज इंडक्शन टाईप एनर्जी मीटरमध्ये शेडिंग कॉईल वापरण्याचा काय उद्देश असतो. तर याचा आन्सर आहे डिस्कच्या घर्षणाला विरोध करून सुलट दिशेने डिस्कला टॉर्क देणे. म्हणजे जे राईट डायरेक्शन आहे त्या राईट डायरेक्शनने डिस्कला टॉर्क देणे. प्रश्न क्रमांक 79. मेगा ओहम मीटरला साधारणपणे काय म्हणून ओळखले जाते. तर मेगा ओहम मीटरला साधारणपणे मेगर या नावाने ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80. विद्युत निरीक्षक आणि विद्युत ठेकेदार यांना पॉवर सर्किट व मोटर सर्किटची तपासणी करण्यासाठी बाळगणाऱ्या मेगरचे स्पेसिफिकेशन काय असते. तर ते असते 2000 मेगा ओहमपासून तर 1000 व्होल्टपर्यंत. म्हणजे 2 मेगा ओहम ते 1 किलो व्होल्ट हे त्याचं स्पेसिफिकेशन असते. साधारणतः 5000 मेगा ओहम ते 2500 व्होल्ट इतकंसुद्धा वापरल्या जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 82. लो पॉवर फॅक्टर वगळता साधारण पॉवर फॅक्टर
मोजाव्याच्या पॉवर फॅक्टरची मीटरची रिडिंग स्केलवर कशी मार्क केलेली असते? तर ते असते 0.5 लॅगिंग, ते युनिटी आणि 0.5 लीडिंग. म्हणजे पहिले असते लॅग, युनिटी आणि लीड. तर हे आपले महत्त्वाचे मेजरमेंटचे जे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी बघितले. 82 क्वेश्चन्स महत्त्वाचे होते. सगळे क्वेश्चन महत्त्वाचे आहे, सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. तर याला व्यवस्थित एकदा बघून घ्यायचं. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस.